तर आज आपल्या घरच्या पाईपात जाऊन बसला एक मोठाच्या मोठा साप आणि त्याने एवढाही काही त्रास दिला की तुम्हाला काय सांगू. आणि असं मधातून पाहिले की मजा नाही ना. थांबा तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगतो, तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून टाकजा. तर काय म्हणता मग पोट्टी यो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. आज सकाळी उठलोच होतं तर बाबा म्हणत आजी नात्याला लवकर जाऊन वावरात सोडून दे. मग काय बिन तोंड धुवायच्या आंघोळ धुवायच्या गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आपल्या वावरात. गाडी दिली मस्त एका साईडला लावून आणि मग गेलो आपली पराठी पाहायला. पराठी तर एक नंबर दिसू राहिली भाऊ या वेळेस. भाऊ आता कापूस किती होते किती नाही तर दाट आहेच आपली पराठी, पण लंबाईला आपल्याहून मोठी झाली भाऊ. आणि वावरात अंदर जाऊन पाहिलं तर काही पराठीला कापूसही फुटला होता. आजीने म्हटलं आता लवकर बाया सांगा लागतात आपल्याला वेचायला. मग इथं थोड्या वेळ वावरात थांबलो आणि मग डायरेक्ट आलो आपल्या घरी. घरी आल्यानंतर मस्त आपली गाडी लावून दिली एका साईडले आणि तेवढ्यात इथं आपल्याला आपला हा छोटा प्रेमाचा माणूस भेटायला आलता. मग काय ब्लॉक मध्ये घेऊन घेतलं आणि तेवढ्यातच मला साईडच्या पाईप मध्ये हा साप दिसला. तो साप नव्हता म्हणा, धामण होती आणि एवढी चावट धामण होती ना ते की तुम्हाला काय सांगू. अर्धा एक घंटा थांबलो तरी बाहेर निघायचं काही नाव नाही घेत जाय. मला वाटतं आता बाथरूम मध्ये वापस गेली की कोणाच्या अंदरच घुसते ते मागू. जाऊ द्या म्हटलं ते धामण पाहून घेऊ काय होते तिचं. आपल्याला चहाची तलब आली, आपण चहा प्यायला जाऊ. गाडी काढली आणि डायरेक्ट आलो चहा घ्यायला. मस्तपैकी इथे येऊन चहा घेतला आणि मग आलो आपल्या घराच्या बांधकामाजवळ. थोड्या वेळ इथं मस्त थांबलो. रात्री आपल्या गाडीची चेन ढिली झाली होती. मग काय जिवंताच्या गॅरेजवर आलो. मस्तपैकी इथं गाडीची चेन फिट वगैरे करून घेतली आणि डायरेक्ट गेलो घरी. तर चला बुट्टी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भाले वेळा फॉलो नक्की करजा. जय श्रीराम.